जालन्यातील अन्न व औषध प्रशासन कुंभकर्णी झोपेत. दूध डेअरी, चायनीज सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी कधी होणार? जुना जालना भागातील दुधात भेसळीचा संशय. जालना एफडीएची कारवाई नेमकी कधी? दूध डेअरी, चायनीज सेंटरवर प्रशासनाची मेहर नजर. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरूच. अन्न व औषध प्रशासन मात्र निष्क्रिय. आज दिनांक 17 बुधवारी रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात मोठ्या प्रमाणावर दूध विक्री होत असताना त्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील विविध दूध डेअरींमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात दूध विकले जात असताना हे दूध नेमके कुठून येते, त्याची गुणवत्ता काय आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारची भेसळ केली जात नाही ना, याची तपासणी करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाची आहे. मात्र संबंधित विभागाकडून या बाबतीत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दुधामध्ये रासायनिक पदार्थ, पावडर, डिटर्जंट, युरिया, स्टार्च किंवा इतर घातक घटक मिसळले जात असल्याच्या तक्रारी राज्यभरातून वेळोवेळी समोर येत असतात. अशा परिस्थितीत जालना शहरातील दूध डेअरींची नियमित नमुना तपासणी आणि छापेमारी होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शहरातील जुना जालना आणि नवीन जालना भागात अनेक चायनीज सेंटर, फास्ट फूड विक्रेते, हॉटेल्स आणि रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचेही आरोग्य व स्वच्छतेच्या निकषानुसार तपासणी झालेली दिसून येत नाही. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या विषयाकडे अन्न व औषध प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मते जर सर्व काही नियमानुसार सुरू असेल तर प्रशासनाने शहरातील दूध डेअरी, चायनीज सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची विशेष तपासणी मोहीम राबवून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी. अन्यथा संबंधित विभाग जाणून बुजून डोळेझाक करत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत असून अन्न व औषध प्रशासनाने कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन तातडीने तपासणी मोहीम हाती घ्यावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.